हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसं सर्व मजेत ना? तुम्हाला तुमचं सर्वांचं सकाळी सकाळी स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे बाहेर. जेव्हा निघालो घरातून तेव्हा गडबडीत निघालो, त्याच्यामुळे मी काय इंट्रो घेतला नाही. सो आत्ता आपण ब्लॉग स्टार्ट करतो आहे. मी सकाळी 5:30ला आम्ही उठलेलो, पण थोडा वेळ परत मी आराम केला, म्हणजे झोपलो आणि मग उठलो आणि 6 वाजता उठून मग परत रेडी झालो, कारण हा प्लॅन आमचा अचानक भयानक ठरला त्याच्यामुळे. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे असंच काही ना काही नवीन नवीन तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत बघता येईल. तर सनसेट एवढा सकाळी सकाळी भारी आहे आणि सगळीकडे फॉग आहे, तर ते बघायलासुद्धा छान वाटते. आणि व्हिडिओ अशी स्किप न करता अशीच कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल की आज काय घडणार आहे आणि काय काय असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो चला स्टार्ट करूया आपला. कुठे तो कुठे येईल तो नाही, तो आता उठला. सो आम्ही आलो इकडे नाखरे या गावामध्ये, कारण आज आहे आपल्या नमन सॉन्गचं शूट आहे. तर आपले प्रथमेश पुटक यांनी आम्हाला बोलवलं आहे. सो जायकाने मी इकडे आलो आहे. आता पोरी आपल्या सॉन्गच्या रेडी होत आहेत. सो पुढे पुढे मी तुम्हाला दाखवेनच काय काय. आता त्या रेडी होऊन जेव्हा बाहेर येतील तेव्हा दाखवेन तुम्हाला आणि काय काय घडणार आहे, सॉन्ग कसं करणार आहे सगळं मी दाखवणार आहे बिहाइंड द सीन. सो असेच कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि इकडे डिस्कशन चालू आहे आणि या 4 पोरी तयार झाल्यात. आलो आहे इकडे पुलाच्या इकडे, थोडंसं इकडे शूट घ्यायचं आहे. सो छान वाटते सकाळी सकाळची सिनरी. क्लायमेट सुद्धा छान वाटतं आणि नेचर ब्युटी खूप छान वाटते. सो आता शूटला स्टार्ट होणार आहे. सो करूया आपण. तुम्ही पण बघत राहा. कॅमेरामध्ये नाही करणार आहे. सो गाण्याचा ट्रॅक आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार आपण शूट करणार आहे. चला बघूया. एडिटिंग वगैरे बरेच आहे. पहिलं शूट करून घेणार, नंतर मग एडिटिंग. सो जाऊया चला. आणि मेन ओनर बघा शायनिंग मारतात. एक फूल मला मस्त असं सूर्यफुलासारखं फूल भेटलं. आता मामांच्या इथे त्यांच्या दारात झाड आहे, त्याच्या लोकेशन एक नंबर आहे. सो इकडे आपला पत्तू गेला आहे नाश्ता आणायला पावसला, कारण मला तर खूप जास्त भयंकर भूक लागलेली आहे त्याच्यामुळे. आणि मागे तुम्हाला दिसतंय शूट चालू आहे. सो काय नाश्ता आणतोय बघूया आणि मग मी खाणार आहे. इकडचा एरिया बघा, खूप छान आहे, खूप छान मस्त. आम्ही असे वर चाललो शूट करत. तर तुम्हाला दाखवते मी. बघा मस्त असं घाटी आहे, छान वाटतं असं सीनरी बघायला वगैरे.
सो आपण जाऊया. ते लोक पुढे पुढे गेलेत शूट करत आणि मी मागून चालले शूट करत. घराच्या इथून थोडंसं चालत आलो आम्ही सगळ्या पोरी आणि मी. आणि जॅक गाडी घेऊन आला होता आणि पत्तू. सो हे बघा असं आहे. आणि ते लोक पुढे थांबलेत माझ्यासाठी. आता आलो आहे आम्ही वरती, म्हणजेच माळावर बोलतात, म्हणजे शेती आहे. तर तिथे थोडंसं शूट करायला आलो आहे. लेट्स गो. बघा लोकांची इकडे शेती होती. आता सगळं कापून वगैरे झालं आहे भात. इकडे जॅक आता वडापाव वाटतोय. ओके ओके डन. नवीन ब्लॉगर तयार होतोय. प्रथमेश फुटक, रत्नागिरीचे मनसे अध्यक्ष. जय मनसे, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खरा कशा आणि वाहन कोण म्हणतो असा. जेनी ते वडापाव खाऊन नाचते बघा. जॅक खातोय. गवळून चाललं पाणी आणायला. मी खातो बाबा, मी ऐकत नाही. ए घागरी राहिल्या तुमच्या, भरून तरी आणतील. प्रथमेश फुटक. झेंडू बाम, झेंडू बाम. पुढे म्हणू काय? थोडं झालं जाम. पुढे म्हणू काय? थोडस झालं जाम. इकडे मस्त असं एक छोटंसं खोपूट आहे, जिथे बसायला असे दगड वगैरे ठेवलेत चिरे. तर मस्त आहे की बसले मी सावलीमध्ये. आता आम्ही जे सॉन्ग शूट करतोय ते नमनचं सॉन्ग आहे. तर लवकरच ते रिलीज होणार आहे एस्केप फ्रॉम कोकण या यूट्यूब चॅनलवर. तर या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की बघा कसं शूट झालं आहे ते नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि मी बिहाइंड द सीन माझ्या चॅनलवर टाकणारच आहे ब्लॉगमार्फत. तर नक्की भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. असेच शूट आम्ही करू तुमच्या आशीर्वादाने. सो त्याच्यामुळे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इकडे शूट वगैरे सगळं झालं आहे आमचं. आता निघालो आहे घरी जायला. जाऊया. बाकी सगळे पुढे गेलेत. मी आणि जॅक चालतोय, घाटी उतरतोय. ऊन पण वाढलं आहे. सो आपल्या वेळेत शूट झालं आहे. नक्की बघा जाऊन. सो चला. गावामधलं क्लायमेट एक नंबर वाटतं. लोकांनी भात सोडून इथे ठेवलेत पेंड्या. इकडे नारळ धरलेत. बाग आहे कोणाची तरी. सो जाम थकायला झाला. इकडे तासभर गाडीची वाट बघितली. पावसाला घेऊन गेला आणि रिटर्न आलेला आहे माणूस आपला कंटाळून. सो आता आम्ही निघतोय घरी जायला. आणि हे आहे घर मामांचं, सुंदर. आलोय आता आणि घरातलं सगळं काम आवरलं आणि आता जेवायला बसलोय. आहे बुर्जी आणि चेनीने बनवले भाकरी, गरमागरम भाकरी. आणि भाकरी बनवताना लागलाय मला चटका.
केवढा आहे तो बघू. ठीक आहे, पण काय म्हणतात ते चटका लागतो तेव्हाच भाकर भेटते, तसंच या जेवायला सर्वांनी. चला आता जेवूया. इकडे आता करते तनुचा थोडासा वर्कबुकचा अभ्यास. मला लिहायला खूप जास्त आवडतं, खूप म्हणजे खूपच जास्त. थोडंसं लिहूया. लिहायला छान वाटतं, अक्षर पण सुधारतं, त्याच्यामुळे लिहायला वाचायला छान आवडतं मला. थोडंसं लिहूया, मग आराम करू आणि मग परत संध्याकाळी लिहू. मस्तपैकी दुपारी आम्ही आराम केला, संध्याकाळी उठलो, थोडंसं टाईमपास झाला आणि आत्ता निघालो आहे आम्ही चायनीज खायला. सो बऱ्याच महिन्यानंतर आमचं मूड झालं आहे. सो जाऊया. आणि आता मार्गशीर्षसुद्धा लागेल, नंतर मग मी 1 महिना पूर्ण खाऊ शकत नाही नॉनव्हेज, त्याच्यामुळे मग आता चायनीज खायला जातो मी, जॅक अँड बाय म्हणजे आमची सीट. मी सदिच्छा हॉटेलला म्हणजे चायनीज खायला. सो जाऊया आणि खाऊया. इथलं मला चायनीज पहिल्यापासूनच आवडतं, पूर्ण रत्नागिरीमध्ये हे हॉटेल आहे. तसं टाइमपास आलाय, तसं गरमागरम सूप आलेलं आहे. सदिच्छामध्ये मस्त इथे आल्यानंतर मस्त तृप्त व्हायला झालं. 1 नंबर चायनीज भेटलं. फिनोलेक्स फाटा पावस रोड इथे आहे. सो एकदा नक्की विजिट करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि 1 नंबर फूड असते, क्वांटिटी पण बेस्ट असते आणि रिजनेबल रेटमध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट. सो हे बघा मागे. सो इकडे अशा प्रकारे आपला दिवस संपलाय आणि ब्लॉगसुद्धा एंड करायचा टाईम आला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवनवीन तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येईन. आणि गाणं आपलं लवकरच रिलीज होतं आहे, म्हणजे उद्या परवामध्ये होऊन जाईल. सो नक्की बघा एस्केप फ्रॉम कोकण आणि आपल्या चॅनलवर सुद्धा. सो भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.